सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटणार आहे। दुपारी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन ही भेट घेणार आहे। तर बच्चू कडू, मंगेश चिवटे अंतरवाली सराटीला जाणार असल्याची माहिती आहे। आरक्षणाबाबत जरांगेंना फायनल ड्राफ्ट दिला जाण्याची शक्यता आहे। तर काल बच्चू कडू यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या शपथपत्रामध्ये बदल करायला सांगितलेले होते आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळ्या गोष्टींविषयी चर्चा या दोघांमध्ये झालेली होती आणि आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। सरकारचं हे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये जाऊन ही भेट घेणार आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहे। सचिन, काय सांगाल? पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांची भेट घेत आहे। मुख्य म्हणजे मुंबईला येणारं जे आंदोलन आहे ते सुरू होण्याआधी ही भेट होणार असल्याचं कळते। काय अपडेट्स आहेत? फराहजी, मुंबईसाठी जे काही मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनाची हाक दिलेली आहे ते आंदोलनच होऊ नये यासाठी सरकारच्या वतीनं हालचाली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सरकारच्या वतीनं सुद्धा शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे यांची भेट घेत आहे आणि भेट घेऊन या ठिकाणी हे शिष्टमंडळ हे आंदोलन होऊ नये आणि हे आंदोलन करू नये, ही वेळच निर्माण होऊ नये यासाठी मनोज जरांगेच्या माध्यमातून त्यांच्या काय सूचना आहेत किंवा त्यांच्या काय मागण्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। कारण काल बच्चू कडू हे स्वतः आलेले होते आणि बच्चू कडू यांनी जो काही फायनल ड्राफ्ट आहे तो मनोज जरांगे यांच्या समोर मांडला जाणार अशी माहिती जी आहे ती प्राप्त होतीये आणि हा फायनल ड्राफ्ट जो आहे तो मोठी हालचाली सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात। यामध्ये कुठले बदल केले जाऊ शकतात। जर बदल मान्य नसेल तर हे आंदोलन या ठिकाणी कायम होऊ शकतं। त्यामुळे फायनल ड्राफ्ट घेऊन जो आहे तो या ठिकाणी मंगेश चिवटे असतील किंवा बच्चू कडू असतील हे त्या ठिकाणी जात आहेत। मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत आणि भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। त्यानंतर हे आंदोलन थांबतं, हे आंदोलन स्थगित होतं की हे आंदोलन सुरू राहतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र हे शिष्टमंडळ आता अंतरवाली सराटी गावामध्ये थोड्या वेळातच दाखल होत आहे। निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात, कारण शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं समाधान होतं का, मराठ्यांना आरक्षण मिळतं का ते पाहावं लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।